8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे। माझं अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिला लाडक्या बहिणींची दिवाळी आज गोड झाल्याचं पाहायला मिळालं आहे। आज मंगळवार 21 ऑक्टोबर आणि दिवाळीचा आज मुख्य दिवस आहे। आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बहिणींच्या घरी लक्ष्मीच्या स्वरूपात 3,000 रुपये अशा पैशांचं वितरण करणार असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आत्ताच दिली आहे। बहिणींना सकाळपासून 3,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये वितरित होऊ लागले। आत्ताच या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे की आता 3,000 रुपये महिलांना आलेले आहेत। महिलांना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज सुद्धा आलाय। तुमचं गुगल पे, फोन पे जे काय असेल मोबाईलमध्ये तर ते पटकन तुम्ही चेक करायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बहिणींना खुश करण्यासाठी आम्ही हे 3,000 रुपये या ठिकाणी पाठवणार आहोत असं कालच सांगितलं होतं आणि तशा प्रकारे महिलांना पैसे या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत। पटकन पैसे बँकेतून काढून घ्या असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। आज महत्त्वाच्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3,000 रुपये या ठिकाणी सकाळपासूनच आता बँकेत आल्याचा मेसेज येऊ लागलाय। तुम्हाला पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला सुद्धा दिवाळी बोनसचे या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की या वर्षी दिवाळी बोनस जो आहे तर तो या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाही, काय ठराविकच लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी सोडलेला आहे असं सांगितलंय। मग आता महिला आता विचार करू लागल्या होत्या की या वर्षीचा दिवाळी बोनस मिळणार की नाही। अखेर एकनाथ शिंदे साहेबांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकलं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे 3,000 रुपये पाठवणार आहोत। मग आता दिवाळी बोनसचे 3,000 रुपये कोणाकोणाला भेटणार तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी यादी सुद्धा वाचून दाखवल्या। सकाळपासून या 12 जिल्ह्यातील महिलांना हा लाभ बँकेत येऊ लागलाय। कोणत्या बँकेत पैसे येऊ लागलेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत आणि तुम्हाला किती वाजता आज पैसे मिळणार आहेत, काय काय टायमिंग दिले नक्की पहा। लाडक्या बहिणीने आज त्या ठिकाणी पोस्टात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। कारण पोस्टात आणि स्टेट बँकेत या ठिकाणी सर्वात जास्त महिलांनी खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। अचानक 3,000 रुपये आल्याचा मेसेज महिलांना येऊ लागलाय। तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला सुद्धा पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा दिवाळी बोनस खरोखर या ठिकाणी बँकेत जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींनो आता तुम्हीच आम्हाला निवडून दिलं आहे, त्यांच्यामुळेच आम्ही आता सत्तेमध्ये आहोत। प्रचंड मताने आम्ही लाडक्या बहिणींमुळे त्या ठिकाणी निवडून आलो आहोत। त्यामुळे दिवाळी बोनस आम्ही दिल्याशिवाय शांत बसणार नाही। कोणत्याही लाडक्या बहिणीची दिवाळी काळी होऊ देणार नाही। सर्व लाडक्या बहिणीची दिवाळी आम्ही गोड करणार आहोत। कोणत्याही बहिणीवर अन्याय त्या ठिकाणी करणार नाही असं या ठिकाणी म्हणाले। परंतु हा जो दिवाळी बोनस आहे सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये आज सोडण्यात येऊ लागलाय तर तो काही ठराविकच महिलांना या ठिकाणी जमा होऊ लागलाय। सरकारने सांगितलंय आम्ही फक्त ज्या लाडक्या बहिणी प्रामाणिकपणे आतापर्यंत हप्ता घेतले आहेत तसेच ज्या लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत त्यांचीच दिवाळी आम्ही गोड करणार आहोत असं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याच खात्यावरती हे 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी पैसे सकाळपासून जमा होऊ लागलेत। कोणत्या कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होऊ लागलेत नक्की बघा। महिलांना 3,000 रुपये आल्याचा मेसेज आलेला आहे। तुम्ही आत्ताच पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीला की पत्रकारांना बोलताना काही महिलांनी सांगितलंय की आम्हाला आत्ताच 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनसचे या ठिकाणी आले आहेत। आज मंगळवार आहे, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी पैसे वाटपास आता सुरुवात केल्या। आज किती लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात आलंय, यादी काय काय आल्या तुम्ही आज नक्की पाहायचं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाली असं म्हणावं लागेल। कारण आज 75 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे बँकेत आता येणार आहेत। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळी 2,70,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या। त्यानंतर काही लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये असल्याने अपात्र झाल्या, काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न जास्त होतं त्यामुळे त्या अपात्र झाल्या, काही लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नव्हतं त्यामुळे त्या अपात्र झाल्या। लाडक्या बहिणी अशा पण होत्या ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाड्या होत्या तरी पण त्या ठिकाणी लाभ त्यांनी घेतले होत्या त्यामुळे त्या पण अपात्र झाल्या।
फक्त आता उरले आहेत आता 1,50,00,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी बोनससाठी पात्र ठरलेत, त्या म्हणजे 1,50,00,000 लाडक्या बहिणी। यापैकी आज मंगळवार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त 75 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस देण्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केले। गेल्या 2 आठवड्यापासून बहिणींना फक्त आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा खोट्या अफवा बातम्या या ठिकाणी पसरवल्या जात होत्या। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबतो त्याच वेळी महिलांच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती पैसे येत असतात असं म्हणून त्यांनी कोणकोणत्या भागामध्ये आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे आता त्या ठिकाणी पाठवायला सुरू केलेत त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा या ठिकाणी त्यांनी आता सांगितले आहेत। यासाठी 8,400 कोटी रुपयांचा निधी सुद्धा अर्थ विभागाने महिला व बालविकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणींचे खाते स्टेट बँकेत आहे तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या 4 सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्यांना सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी सकाळपासून जमा होऊ लागलेत। टप्प्याटप्प्याने जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले। पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये आता डीबीटीचं बटन दाबल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे आता सकाळपासून जमा झालेत। तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। आज तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता पैशांचं वितरण होणार आहे नक्की बघा। याची अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यानुसार रात्री 11:30 वाजायच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण तुमच्या बँकेमध्ये झालं असणार आहे। सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार आहे। सकाळी काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा देखील झाले आहेत। तुम्हाला जर आले नसतील तर या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही ऑर्डर बँकांना देऊन टाकल्या। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय समोर महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आल्या आहेत आणि लाडक्या बहिणींच्या आम्हाला खूप गरज आहे। जर करता आता आम्ही दिवाळी बोनस त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिला नाही तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी नाराज होणार आणि आम्हाला मतदान करणार नाहीत। याचा विचार करून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी पटकन 8,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि बहिणींना निधी वाटपाला मंजुरी या ठिकाणी दिल्या। सकाळपासून बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलाय। याचा JR देखील तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज वार आहे मंगळवार 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे आणि या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लक्ष्मी येणार आहे म्हणजेच पैसे येणार आहेत। कोणाकोणाला पैसे येणार आहेत कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। आज खरोखर बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे ही 100% खरी बातमी आता एकनाथ शिंदे साहेब यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या आहेत। महिलांना सांगितलं जात आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु महिलांना पैसे जमा होत नव्हते। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली। पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले की किती वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत त्याचं टायमिंग सुद्धा काय सांगितले तुम्ही आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारले ती म्हणजे यावर्षी दिवाळी बोनस तुम्ही कधी देणार आहात। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आज मंगळवार आहे, दिवाळीचा मुख्य दिवस आहे, लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि या दिवशी आम्ही दिवाळी बोनस देण्याचं ठरवलं आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही आत्ताच 5 मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन दाबून त्यांच्या खात्यावरती पैसे महिलांना सोडण्यास सुरुवात केल्या। मग आता कोणत्या कोणत्या भागामध्ये पैसे येऊ लागलेत कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकल्या तर बघा ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे, स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्यांनी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण तुम्हाला पैसे आज 100% लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा करण्यात येऊ लागले आहेत। काही बहिणींना पैसे मिळाले तर काही बहिणींना पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही अन्याय होऊ देणार नाही कारण त्यांच्यामुळे तर आम्ही सत्तेमध्ये आलो आहोत, निवडून आलो आहोत। लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत असं म्हणून त्यांनी 12 जिल्ह्यांची यादी सांगितली। ते 12 जिल्हे कोणते आहेत तुमचा जिल्हा यामध्ये आहे का 12 जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज पैसे येणार आहेत नेमकं किती वाजता आज पैसे येणार आहेत सर्व डिटेल्स माहिती
आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनसचा लाभ पाहिजे असेल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण होऊ लागले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यामधील पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ आज भेटणार आहे तुम्ही नक्की पहा। आता बघा, नागपूर जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींनाही पैसे मिळणार नाहीत। नागपूर जिल्ह्यातील सर्वच त्या ठिकाणी बहिणींना पैसे मिळणार नाहीत। या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार ते म्हणजे नागपूर जिल्ह्यातील आता कुही बाग, भिवापूर बाग, उमरेड, मौदा तालुका, पारशिवनी तालुका, रामटेक तालुका, कळमेश्वर तालुका, सावनेर, नरखेड, काटोल, कामठी, हिंगणा आणि त्या ठिकाणी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण या भागात जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागले। हा झाला पहिला जिल्हा। 2 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, त्या ठिकाणी नाशिक, निपाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 नंबरचा जिल्हा नाशिक जिल्हा इथे तुम्हाला लाभ भेटणार आहे। पटपट 2 मिनिटांच्या आतमध्ये आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे ती यादी सांगत आहे। फक्त 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा। 3 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय आता पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण बँकेत येणार आहे बघा। पुणे जिल्ह्यातील पुणे, हवेली, खेड तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, बोर, वेल्हे, मुळशी, मावळ या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 15 पर्यंत हप्ता बँकेच्या खात्यावरती घेतला असेल म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत हप्ता बँकेच्या खात्यावरती घेतला असेल अशा सर्व आधार कार्ड लिंक असलेल्या जोडलेल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पोस्टात, स्टेट बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले। तुम्हाला आले नसतील तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पुढील अर्धा 1 तासामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। टोटल 3 जिल्हे सांगितले, अजून त्या ठिकाणी 9 जिल्ह्यांची यादी बाकी आहे। तुम्ही आज लक्षपूर्वक बघायचं आहे कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी सोडण्यात आलंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा पहा। आता बघा, पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। बीड जिल्ह्यातील काही महिलांना मागील 2 दिवस झालं पैशांचं वितरण झालंय, परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज तालुका, अंबाजोगाई तालुका, धारूर, शिरूर, कसार, वडवणे आणि परळी वैद्यनाथ या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या दिवाळीचा बोनस या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। वाटप सुद्धा होऊ लागले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय त्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा। आता बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बघा, बुलढाणा जिल्ह्यातील आता खामगाव तालुका, चिखली तालुका, जळगाव जामोद तालुका, देऊळगाव राजा या भागामध्ये तुम्ही राहताय का बघा, यांना सुद्धा लाभ भेटणार आहे। त्यानंतर नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर आणि सिंदखेड तालुका। आता या भागामध्ये अनेक लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण जोरदार झालेलं आहे, परंतु ज्यांना कोणाला त्या ठिकाणी मागील 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालेलं नाही त्यांना आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती पुढील अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, या ठिकाणी सर्वांनी लक्षपूर्वक बघा। मंडणगड, दापोली भाग, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर। आता रत्नागिरी जिल्ह्यातील या 9 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना टोटल 3000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात आज येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे बघा। टोटल 5 जिल्ह्यांची यादी तुम्हाला आतापर्यंत सांगितली, अजून 7 जिल्ह्यामध्ये आज मंगळवार त्या ठिकाणी 21 ऑक्टोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणाकोणाला लाभ त्यांच्या बँकेत येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यातील कोणाला लाभ भेटणार आहे कारण रायगड जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींना या भागामध्ये पैशांचं वितरण मागील आठवड्यामध्ये पण झालं आहे दिवाळी बोनस म्हणून आणि 2 दिवसांच्या पाठीमागे सुरू झालंय। तर रायगड जिल्ह्यातील पेन, पनवेल, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, मोसळा,
महाड आणि पोलादपूर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील आणि आतापर्यंत 15 हप्ते सप्टेंबरपर्यंत बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे। आता बघा, त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी खूपच वाढ बघू लागल्या आहेत। तर या जिल्ह्याचं नाव आहे लातूर। आता लातूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनपाळ या ठिकाणी, अहमदपूर, उदगीर अशा त्या ठिकाणी महत्त्वाच्या 10 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय वर्धा जिल्हा। आता वर्धा जिल्ह्यातील तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे बघा। कारण वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मागच्या आठवड्यामध्ये पण दिवाळी बोनस काहींना मिळाला आहे, तर काही वाट बघू लागले आहेत। तर तुमचा आज नंबर आहे। तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा आता या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना बँकेच्या खात्यावरती लाभ या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे आता शेवटचे 3 जिल्हे कोणकोणते सांगण्यात आले नक्की बघा। या पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण भाग, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना बँकेच्या खात्यावरती लाभ वितरित होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पुढचा आहे। सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी या भागामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा हिंगोली। आता हिंगोली जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर हिंगोली, बसमत, कळमनोरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या भागामध्ये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।